बोरगाव टेक्स्टाईल पार्कमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहाराचा आरोप. सविस्तर चौकशी होईपर्यंत लढा सुरूच राहील. शिशिर सातपुते. बोरगाव टेक्स्टाईल पार्कमध्ये बोगस लाभार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व काही नेत्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील अनेकांनी खोटी कागदपत्रे सादर करून सबसिडीचा गैरफायदा घेत कर्नाटक शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पार्कमधील बहुतांश उद्योग बंद असून मोजकेच उद्योग सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी सरकारकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत बेळगाव येथील निगमचे अधिकारी जयचंद पाटील यांनी बोरगाव येथे येऊन पाहणी केली असून त्याचा अहवाल सरकारला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी कोणाचीही पाठ थोपटली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना युवा नेते शिशिर सातपुते यांनी सांगितले की बोरगाव टेक्स्टाईल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला असून महाराष्ट्रातील काही लोकांनी खोटी कागदपत्रे सादर करून सबसिडी लाटली आहे. हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी आम्ही पाठपुरावा केल्यामुळे अनेकांची पंचाईत झाली असून चौकशीची भीती निर्माण झाली आहे. टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष शरद जंगटे यांनी मुख्य कमिशनर येऊन पार्कच्या कामाचे कौतुक केले असल्याचा दावा केला आहे. मात्र सध्या बंगळूर येथे टेक्स्टाईल कमिशनर के ज्योती कार्यरत असून THM कुमार यांची बदली होऊन 2 वर्षे झाली आहेत. त्यामुळे जंगटे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप सातपुते यांनी केला. टेक्स्टाईल पार्कमध्ये वस्त्रोद्योगाशी संबंधित नसलेले अनेक व्यवसाय सुरू असल्याचा कांगावा केला जात आहे. मंजूर सबसिडीपैकी प्रत्यक्षात किती उद्योग सुरू आहेत याचा खुलासा व्हावा अशी मागणीही त्यांनी केली. तसेच टेक्स्टाईल पार्कचा अध्यक्ष अनुसूचित जाती जमातीतील असणे बंधनकारक असतानाही हा नियम धाब्यावर बसवून शरद जंगटे यांची नियुक्ती कशी झाली याचीही चौकशी व्हावी असे त्यांनी सांगितले. बोरगाव टेक्स्टाईल पार्कची सविस्तर चौकशी करून बोगस तसेच महाराष्ट्रातील लाभार्थ्यांवर कारवाई केल्याशिवाय आपला लढा थांबणार नाही, असेही शिशिर सातपुते यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत भाऊसाहेब पाटील, शिवाप्पा माळगे, अण्णासाहेब बारवाडे, नगरसेवक रोहित पाटील, भरत हवले, बाळासाहेब बसन्नावर व विद्याधर अम्मन्नावर उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.